नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण तांदळाच्या पिठापासून मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या चकलीची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी खूपच सोपी आहे। चला तर मग वेळ न घालवता कशा बनवायच्या ह्या खुसखुशीत वर्षभर टिकणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या ते पाहूया। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या। चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक पातेलभर एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सर्वात अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर पंख्याखाली सुकवून घेतलं आणि त्यानंतर गिरणीमधून बारीक दळून आणलेलं आहे। तर एक पातेलभर एवढं पीठ घेतलेलं आहे, वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे। त्यानंतर चकलीमध्ये टाकण्यासाठी काही बेसिक साहित्य लागणार आहे। तर त्यासाठी इथे मी 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे। तिळाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता। 1 चमचा आपल्याला इथे पापड खार लागणार आहे। पापड खार टाकल्यामुळे आपल्या चकल्या मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलतील। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपण आता पीठ भिजवून घेऊया। तर त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवता येईल। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। सर्वात अगोदर ज्या पातेल्याने मोजून आपण पीठ घेतलेलं होतं त्याच पातेल्याने 1 पातेलं पाणी घेऊया आणि हे जे पीठ आहे ते छान असं भिजवून घेऊया। तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे। तर या ठिकाणी जे मी तांदूळ वापरलेले आहे ते इथं रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकता। इंद्रायणी सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या चकल्यांसाठी वापरू शकता। आता हे जे पीठ आहे ते छान असं व्यवस्थित भिजवून घेऊया। आपल्याला याचं पातळसर बॅटर बनवायचं आहे। आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून याचं पातळसर असं बॅटर तयार करून घेऊया। तर अजून आता हे पीठ कोरडं वाटत आहे, त्यामुळे बाकीचं राहिलेलं सुद्धा पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि पातळसर बॅटर तयार करून घेऊया। इथे पाण्याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं। थोडं थोडं करून संपूर्ण पाणी मी पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे। तर बरोबर मला 1 पातेलभर पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे, म्हणजे 1 पातेलं तांदळाचं पीठ होतं तेवढंच पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं। आता त्यानंतर 1 चमचाभर इथे मी गव्हाचं पीठ टाकत आहे। त्यानंतर यामध्ये बाकीचे राहिलेले साहित्यसुद्धा टाकून घेऊया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। आता सर्व जिन्नस हाताने छान पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। त्यानंतर हे पीठ आपल्याला याची खिशी घ्यायची आहे, उकड काढायची आहे। त्यासाठी हे अगोदरच आपण याला छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे खिशीमध्ये जास्त आपला वेळ जाणार नाही। तर सर्व पीठ आता छान व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर ह्या पद्धतीची कन्सिस्टन्सी या पिठाची तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण हे आता याची खिशी काढून घेऊया। तर त्यासाठी इथे मी खिशी घेण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः पळीभर एवढं तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला यामध्ये ज्या पातेल्याने मोजून आपण पीठ घेतलेलं होतं त्याच पातेल्याने मोजून 1 पातेलं एवढं पाणी घ्यायचं आहे। पाण्याला छान खळखळून उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। दुसऱ्या हाताने आपल्याला छान मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही। आणि 5 ते 10 मिनटं हे छान असं घोटून घ्यायचं आहे, त्याला छान असं शिजवू द्यायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे छान घट्टसर होतं। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। 5-1 मिनटं याला छान अशी वाफ काढायची। वाफ काढल्याच्या नंतर आपण लगेचच ह्याच्या चकल्या बनवायला घेऊया। तर इथं थोडंसं पीठ मी काढून घेणार आहे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवणार आहे। चकलीच्या साच्यामध्ये भरून आपण आता ह्याच्या लगेचच चकल्या पाडून घेणार आहोत। तर थोडं थोडंच पीठ आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला लगेचच चकल्या बनवायच्या आहे। एकदा सर्व पीठ बाहेर काढून ठेवायचं नाही, नाहीतर थंड झाल्याच्या नंतर याच्या चकल्या व्यवस्थित पडत नाही। त्यामुळं बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। मस्त अशा आपल्या चकल्या पडत आहे, कुठेही तुटत नाही, म्हणजे आपलं जे पीठ आहे व्यवस्थित शिजलेलं आहे। आता सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तर इथे 2 दिवस झालेले आहे। या ज्या चकल्या आहे मी मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे। जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही 1 दिवस पंख्याखाली सुकवा आणि 1 दिवस तर याला उन्हामध्ये सुकवायचं आहे, कारण ह्या चकल्या आपण वर्ष ते 2 वर्षासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत। त्यासाठी याला ऊन दाखवणं गरजेचं आहे। तर आपल्या चकल्या मस्त अशा कडकडीत अशा वाळलेल्या आहे। ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता। आता काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की या चकल्या किती मस्त अशा तयार झालेल्या आहेत। तर त्यासाठी गॅसवर तेल मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे।
आणि चकल्याही मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलत आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.